तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया. आजचं रुटीन काय काय आहे. आणि मस्त सकाळ सकाळी ऊन पडलंय. पाऊस होता रात्रभर पण सकाळी छान ऊन पडलंय तर छान वाटतं. थोडं ऊन पडायला पण पाहिजे कारण कपडे वगैरे सुकत नाहीत. रात्रभर पाऊस पडतोय छान आहे पण दिवसभर थोडंसं ऊन असलं ना कपडे पण सुकून जात आहेत. नाहीतर कपड्यांचं खूप टेन्शन येतं. तरी पण मशीन आहे म्हणून बरं, मशीनमध्ये हलके हलके कपडे सुकून निघत आहेत. पण थोडंसं ऊन लागलंच पाहिजे. तर सकाळी आपल्या इथं मस्त असं ऊन पडलंय. चला तर मग बघूया आजचं दिवसभराचं रुटीन काय काय आहे. सकाळचा नाश्ता झालाय. फौजी ड्युटीला गेले. अर्णवच्या स्कूलला आज सुट्टी आहे त्यामुळे मस्त आज आप्प्याचा नाश्ता बनवला. आप्पे चटणी वगैरे, कारण अर्णवला चपाती भाजी द्यावी लागते डब्याला त्यामुळे आप्पे इडली ह्या सगळ्या गोष्टी आता जास्त देता येत नाहीत. कारण इथल्या त्याच्या स्कूलमध्ये ना चपाती भाजी म्हणजे द्यावीच लागते जास्त करून. कधीतरी ठीक आहे पण रोजच्या रोज चपाती भाजीच गरजेचं आहे. तर म्हटलं आज त्याच्या आवडीचा नाश्ता बनवूया. आणि नाश्ता वगैरे झाला. इथं आपल्या घराजवळच महादेवाचं मंदिर आहे. चला अर्णव पण म्हणतो मम्मा त्या मंदिरामध्ये जाऊया. तर आज थोडंसं पटपट आवरलंय आणि आता आम्ही मंदिरात निघालोय. मला फौजींसाठी टिफिन बनवायचे आहे. थोडीफार मी तयारी केल्या आणि बाकीचे आल्यानंतर करणार. तर चला इथं मी सगळं घेतलंय आता आणि आपण जाऊया मंदिरामध्ये. करा ब्लॉग कंटिन्यू. बघूया आजचं रुटीन काय काय आहे. आणि चला आता मंदिरामध्ये जाण्यासाठी आवरलं होतं. आणि आजकाल आपले व्हिडिओ रेग्युलर येत नाहीत कारण आता अर्णवचं कुणालचं दोघांचं पण स्कूल ओपन झाले. तर खूप माझी धावपळ होते आणि त्यात फौजींचा पण टिफिन असतो सकाळचा त्यामुळे व्हिडिओ अपलोड करायलाच टाईम भेटत नाही आणि व्हिडिओ एडिटिंग करायला पण. चला म्हटलं आता बघूया जसं जमेल तसं ना मी व्हिडिओ अपलोड करीन आणि पोचवीन आणि आमचं रेग्युलर रुटीन वगैरे काय चाललं आहे तुम्हाला मी दाखवीन. आज मंदिरात जाण्याचं खूप मन झालं होतं. 2 दिवसापासूनच म्हणत होते मंदिरामध्ये जाऊया जाऊया पण काही टाईमच भेटत नव्हते. चला आज आता अर्णवला सुट्टी पण होती तर म्हटलं मंदिरामध्ये जाऊया. थोडं छान वाटतं, प्रसन्न वाटतं. कधी असं नाही का मनामध्ये थोडंसं काहीतरी अशी उलझन असली ना थोडं मंदिरामध्ये गेल्यावर छान वाटतं एकदम. आणि कधी कधी करमत पण नाही ना तर मस्त आपलं मंदिरामध्ये गेल्यानंतर गारवा पण मिळतो मनाला. आणि इथं जातानाच ना चाफ्याचं झाड होतं तर अर्णव म्हटला मी 1-2 चाफ्याची फुलं काढतो. जास्त वरती चढू नको म्हटलं कारण चाफ्याचं झाड असतं ना ते एकदम नाजूक असतं, लगेच तुटते तिची फांदी. तर आता इथंच आहे तर अर्णव मला 2-3 फुलं काढून देईल. चला आता मंदिरात जाऊया आणि बोलते नंतर. आणि आता इथं माझी पूजा करून झाली. त्याच्यानंतर अर्णवनं आणि कुणालनं दोघांनी पूजा केली आणि मुलांना पण ना खूप छान वाटलं मंदिरामध्ये आल्यानंतर. दोघे पण म्हणत होते आपण थोडा वेळ अजून थांबूया पण मला फौजींचा डबा पण द्यायचा होता टायमात. थोडा वेळ आम्ही मंदिरामध्ये बसलो आणि आता आम्ही घरी चाललोय. तर चला आता इथं कुणाल बघा मंदिराचा दरवाजा पॅक करतोय. म्हणतो डॉगी वगैरे येतील आणि प्रसाद खाऊन जातील म्हणून दरवाजा लावून घेतोय. चला तर जाऊया आता घरी. चला मंदिरमध्ये वगैरे जाऊन आलो आणि खूप छान वाटतं. खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटतं पण रोजच्या रोज टाईमच भेटत नाही. पण चला आता अर्णवला ना सुट्टी होती तर म्हटलं चल जाऊया.
खूप दिवस झालं, जवळ आहे मंदिर पण जायलाच टाइम भेटत नाही, कारण सकाळ सकाळी कसं आपलं बिझी रुटीन असतं, त्यातनं टाइम काढायला मिळत नाही. पण आज ना थोडी लवकरच कामं आवरली. अर्णवला सुट्टी असून पण मी लवकर उठली, कारण 2-3 दिवस झालं असं मला वाटत होतं मंदिरात जावं पण टाइम नाही भेटत. आज मस्त आवरून गेलो. आल्यानंतर मशीनला कपडे लावल्यात. आता मला स्वयंपाक बनवायचा आहे, फौजींना टिफिन द्यायचा आहे. आणि आज स्वयंपाकामध्ये छोले भटोरे बनवणार आहे. तर मी छोले उकडून ठेवल्यात आणि भटोरेसाठी आटा वगैरे मळून ठेवलाय. आणि आता 10 वाजले, 11:30 आपला डबा द्यायचा आहे. चला तर मग आता लागते मी पट कामाला. सकाळी भांडी नाश्त्याचे वगैरे क्लीन करून गेलतो, त्यांना सगळ्यांना कपाटाला लावते आणि मग फौजींसाठी टिफिन बनवते. आणि मस्त वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि आम्हाला आहे इथं जवळच मंदिर, तर बघूया जसं टाइम भेटेल तसे मी नक्कीच जाईन. तर मनाला एकदम ना शांतता भेटते. थोडं म्हणजे बिझी रुटीन असतं ना आपलं रोजचं, पळापळी हे ते, पण थोडं मंदिरामध्ये जाऊन आलं की एकदम छान वाटते. मुलांना पण घेऊन गेलो. काही नाश्त्याची भांडी आहेत ना सगळी मी क्लीन करून गेली होती. आज नाश्त्याला आप्पे बनवले होते, तर भरपूर अशी भांडी, कारण आप्पे म्हणले की चटणी वगैरे आलीच. तर आता मला स्वयंपाक बनवायचा आहे. छोले वगैरे नाही तर मी उकडून ठेवल्यात. आता मसाला बनवून घेते आणि पहिल्यांदा छोले फोडणी देते. चला तर मग आवडते पटपट. आज ना दुपारच्या स्वयंपाकामध्ये छोलेची भाजी बनवायची होती, तर त्याच्यासाठी मसाला पाहिजे, तर त्याचीच तयारी चालू आहे. इथे मी कांदा, टोमॅटो, आलं, लसूण घेतलं होतं. आता हे छान सगळं बारीक बारीक कट करून घ्यायचं. थोडंसं कढईमध्ये गरम करून म्हणजे फ्राय करून घ्यायचं. फ्राय केल्यामुळे त्याचा कच्चापणा आहे ना तो निघून जातो आणि भाजी पण छान टेस्टी बनते. एका साईडला मशीनमध्ये कपडे वगैरे पण आपले धुवून झाले होते. चला म्हटलं आता बाहेर सुकूया. आज ऊन काय नव्हतं, सकाळी थोडंसं ऊन पडलं, परत आता आभाळ आले, कारण आता पावसाचे दिवस आहेत ना, कधी ऊन कधी पाऊस दिवसभर चालूच राहतं. आणि दिवसभर ना सारखं पाऊस आला की कपडे काढायची, ऊन आलं की लगेच घालायचं. दिवसभर हे काम एक्स्ट्रा वाढलंय आता, पण काय करणार, कपडे सुकवणं पण गरजेचं आहे. मशीनमध्ये कपडे सुकतात तरी पण त्यांना 1 तास तरी ऊन छान दिलं पाहिजे, तेव्हाच ते छान सुकतायत, नाहीतर त्याचा पण वास येऊन जातोय. तर आता इथं बघा कपडे वगैरे सुकवायचं चालू आहे. सकाळचं बिझी रुटीन असतं, खूप म्हणजे खूप बिझी असतं, सगळे धावपळ. आणि आजकाल फौजींचा टिफिन पण टायमात द्यावा लागतो. पहिलं जम्मूला कसं होतं, फौजी दुपारी 1-1:30 घरी जेवायला यायचे, त्यामुळे एवढं काही टेन्शन राहत नव्हतं. पण इथं त्यांना टिफिन नेण्यासाठी गाडी वगैरे येतं, तर तो टायमातच टिफिन द्यावा लागतोय. चला काही नाही, आता कपडे वगैरे सुकवून झालेत. आता पटपट स्वयंपाकाची तयारी करते. मसाला वगैरे फ्राय करून झालाय, आता त्याला छान मिक्सरला बारीक करून घेते. चला तर करा ब्लॉग कंटिन्यू. आणि छोल्याची भाजी वगैरे मी फोडणी टाकली. एका साईडला कुकरला भात वगैरे लावला आणि आता इथं मी पुऱ्या वगैरे लगेच बनवून घेत आहे.
आणि तर कुणाला पण हेल्प करायची आहे तर म्हटलं चल पुऱ्या वगैरे मी लाटून देईन ना, त्या व्यवस्थित एका ठिकाणी ठेव, चालले थोडीफार मदत करतोय तो. आणि आता इथं बघा आपल्या पुऱ्या वगैरे मस्त बनवून झाल्या होत्या आणि एकदम टमटमीत फुगल्या, तर खूप छान वाटते अशा पुऱ्या वगैरे फुगल्या ना, मस्त वाटतं. तर थोड्याफार बनवल्या. आता मला फौजींचा टिफिन भरायचा होता, टाईम झालं होतं, तर पहिल्यांदा फौजींचा टिफिन वगैरे देऊन येते, त्याच्यानंतर राहिल्या पुऱ्या वगैरे बनवीन. आता इथं चाललंय टिफिन पॅक करायचा. चला तर आता आवरते सगळ्यांनंतर बोलते. आता अर्णव ना आपला फौजींचा टिफिन द्यायला गेलाय. चला मी राहिला स्वयंपाक वगैरे करते. आणि दुपारी ना आमचं सर्वांचं जेवण वगैरे झालं. आणि इथं बघा दुपारी पाऊस सुरू झाला होता. बंगालमध्ये पण ना कधी ऊन कधी पाऊस कळतच नाही, दिवसभर वातावरण एकदम बदलत राहते. तर पाऊस आला तर थोडं छान आहे, वातावरण थंड होते, गरमी थोडी कमी वाटते. तर आजचा व्हिडिओ माझा असा होता. आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्यानी खूप सगळं प्रेम करा, मोठ्यानी खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.